चालू. नमस्कार नमस्कार. आपल्या बरोबर नवनिर्वाचित 132 आमदार राजन नाईक साहेब आहेत. त्यांनी पहिल्यापासूनच सांगत होते की तिन्ही सीट जे आहेत होईसर पालघर पासून तर ते भारतीय जनता पार्टीचे लागतील आणि इथे परिवर्तन होईल. परिवर्तन झाल्यानंतर पहिलीच ही मुलाखत आहे. आपण काय सांगाल की परिवर्तन झाल्यानंतर तुम्ही नवनिर्वाचित आमदार झाले, लोकांच्या समस्याविषयी काय सांगाल? लोकांच्या अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. लोकांचं जीवन कसं सुसाय होईल यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन. आपण काय सांगाल की बरेच दिवस जो काही एक हॉटेलमध्ये जो प्रसंग झाला आणि त्यामुळे प्रतिमा मलिन होण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याचाच जो लाडक्या रगिनगिरी बहिणी तुमच्या पाठीशी उभे राहिलेत आणि हा मोठ्या फरकाने विजय झालेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? याचं उत्तर मतदारांनी 20 तारखेला कमळाचं बटन दाबून दिलेलं आहे. साहेब, नागरी सुविधांचा बराचसा प्रश्न जो उद्भवलेला आहे, सर्वप्रथम नालासोपारातील नागरी सुविधांना काय प्राधान्य द्याल तुम्ही? ट्रॅफिक असेल, पाणी असेल, रस्ते असेल, ह्याला प्राधान्य देणार. नक्की. आताच आपल्या बरोबर नवनिर्वाचित आमदार राजन नाईक साहेब होते आणि त्यांनी सांगितलं की ट्रॅफिकचं जे समस्या आहे त्यावरती पहिलं प्राधान्य देणार, फुलाचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती पहिलं प्राधान्य देणार आणि त्या संदर्भात लवकरात लवकर पावलं उठणार. थँक्यू.